नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदीच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. 25 जूनला अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे. हा दिवस अत्यंत खास असणार आहे. त्यामुळे या दिवशी आपण केलेले उपाय जे आहेत तर त्याचे फळ आपल्याला 100% मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण या दिवशी गणपती बाप्पाची पूजा उपासना करायची आहे आणि त्यासोबतच काही प्रभावशाली जे उपाय आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला इच्छित असे फळ नक्कीच मिळेल. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. 25 जूनला मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांची ही खास स्थिती मानली जाते. या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्ती प्रमाणामध्ये कार्यशील असते. कधी कधी आपल्या बऱ्याच इच्छा असतात ज्या काही केल्याने पूर्ण होत नाही. जसं की मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडचणी येत असतात, त्यांची प्रगती होत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही. तसेच आपल्याला काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत की जे बऱ्याच दिवसांपासून सुटत नाहीये. कर्ज जे आहे तर ते वाढतच चाललेले आहे. तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय मुले मुली करू शकतात. त्याप्रमाणे लग्न झालेले, लग्न न झालेले सुद्धा करू शकतात. स्त्रिया, पुरुष, वृद्ध व्यक्ती तर कोणीही हा उपाय करू शकतो. आता या उपायासाठी आपल्याला काय करायचे आहे तर जास्वंदीचं एक पान आपल्याला लागणार आहे. त्यासोबत आपल्याला 21 दुर्वा लागणार आहेत. तसेच आपल्याला जास्वंदीची काडी किंवा दुर्वाची एक काडी सुद्धा लागणार आहे, कारण आपल्याला एके ठिकाणी आपली इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या सोयीने दिवसभरामध्ये कधीही करू शकता. यासाठी आता जास्वंदीचे पान घेताना लाल रंगाचे जास्वंद जे आहे तर त्याचंच पान घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना लाल रंगाच्या जास्वंदीचे फूल जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला लाल जास्वंदीचेच पान घ्यायचे आहे. पिवळी किंवा पांढरी जास्वंदी तर आपल्याला या उपायासाठी घेऊ नये, कारण मग आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळणार नाहीत. त्यामुळे लाल जास्वंदीचे पान घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला बघा 21 दुर्वा सुद्धा घ्यायच्या आहेत. एक आपल्याला दुर्वांची किंवा जास्वंदीची काडी घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला आसनावर बसायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला एक लाल रंगाचे कापड जे आहे तर ते ठेवायचे आहे. चौरस आकृती एक छोटंसं कापडाचा तुकडा असावा आणि परंतु हे कापड घेताना आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जे जास्वंदीचं पान घेतलेलं आहे तर ते पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ज्या पाण्याने आपण हे पान धुणार आहोत तर ते पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे. यानंतर आपल्याला कुंकू जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे जे कुंकू आहे तर ते जास्वंदीचे तुम्ही जी काडी घेतलेली आहे किंवा दुर्वांची जी काडी घेतलेली आहे तर ती काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि या कुंकवाच्या साह्याने आपण जे जास्वंदीचं पान घेतलेलं आहे तर या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे. आता ही जी इच्छा आहे तर ती आपण कशी लिहिणार आहोत तर बघा, इच्छा लिहिताना आपल्याला ती एका शब्दामध्ये लिहायची आहे. जसं की जर घरामध्ये पैसा येत नसेल तर तुम्हाला लिहिताना लिहायचं आहे धन किंवा पैसा किंवा आर्थिक स्थैर्य, असं 1 ते 2 शब्दांमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. नोकरी हवी असेल तर नोकरी लिहायचं आहे. मनासारखे मार्क्स जर मिळवायचे असतील तर शैक्षणिक प्रगती लिहायचं आहे. म्हणजे जर मुले हा उपाय करणार असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन लिहायचं आहे. एखाद्याला जर चांगलं आरोग्य हवं असेल तर आरोग्य लिहायचं आहे. संपत्ती, समाधान, संतती, तर अशी तुम्ही जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. मनापासून जी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला ती इच्छा पानावरती लिहायची आहे. परंतु ही इच्छा कोणाचीही नुकसान करणारी नसावी, इतरांचे वाईट करणारी नसावी. नाही तर अशा ज्या इच्छा असेल
तर गणपती बाप्पा कधीही पूर्ण करणार नाही। ही इच्छा लिहून झाल्यानंतर पानाचं जे देठ आहे तर ते बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ओंजळीमध्ये ते पान घ्यायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे आणि बाप्पांना आपली जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे। आणि अगोदर आपण जे लाल कापड बाप्पांसमोर अंथरलेलं होतं त्यावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर 21 दुर्वा ज्या आहेत आपण घेतलेल्या आहेत तर ह्या दुर्वा घेताना सुकलेल्या दुर्वा घेऊ नका, व्यवस्थित दुर्वा घ्या। ह्या 21 दुर्वा सुद्धा आपल्याला या पानावरती ठेवायच्या आहे, म्हणजे ज्या कापडावरती आपल्याला पान ठेवायचं आहे त्यावरती ह्या 21 दुर्वा ठेवायच्या आहे। आणि यानंतर आपल्याला ह्या ज्या दुर्वा आहेत आणि पान आहे तर ते आपल्याला त्या कापडामध्ये गुंडाळून घ्यायचे आहे, म्हणजे पोटली बांधायची आहे। आणि यानंतर काय करायचं आहे तर गणेश मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे। गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे। 2 मिनिटं आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ तेथेच ही पोटली राहू द्यायची आहे। तसेच गणेश मंदिरामध्ये आपण जाताना हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा तसेच नैवेद्यासाठी गुळ खोबरे किंवा मोदक तर हे सुद्धा घेऊन जायचे आहे। बाप्पांना आपल्या हळदी कुंकवात अक्षता अर्पण करायच्या आहेत, दुर्वा फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर नैवेद्य ठेवल्यानंतर ही पोटली त्यांच्या चरणाजवळ ठेवायची आहे। पुन्हा एकदा आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती बोलायची आहे, बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली उचलून घरी घेऊन यायची आहे। घरी आणल्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर असा हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक संकष्टीला आपल्याला करायचा आहे आणि प्रत्येक संकष्टीला यातील जे पान आहे, ज्या दुर्वा आहेत तर त्या आपल्याला बदलायच्या आहे आणि अगोदरचे जे पान आहेत किंवा दुर्वा आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जित करू नका किंवा इकडे तिकडे टाकू नका, तर मातीमध्ये आपल्याला त्या विसर्जित करायच्या आहे आणि पुढच्या वेळेला हेच कापड वापरायचे आहे। नवीन दुर्वा, नवीन जास्वंदीचं पान किंवा त्यावरती आपल्याला जी इच्छा लिहायची आहे ती पुन्हा आपल्याला लिहायची आहे आणि हा उपाय करायचा आहे। एखाद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा उपाय करणे शक्य नसेल तर पुढच्या संकष्टीला तुम्ही करा। तुम्हाला जर आता सुद्धा या अंगारक संकष्टीला हा उपाय करणे शक्य नसेल तर पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकता। अतिशय प्रभावी असा उपाय आहे। आता हा झाला जास्वंदीच्या पानांचा उपाय। कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यासोबतच आपण केळीच्या पानांचा एक उपाय आहे तर तो सुद्धा करू शकतो। यासाठी आपल्याला केळीचे पान घ्यायचे आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर एक चौरस आकृती किंवा गोलाकार अशा आकारामध्ये हे पान कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे थोडीशी मसूर डाळ लागणार आहे आणि 7 लाल वाळलेल्या मिरच्या लागणार आहे। तर कुंकू ओलं करून घ्या। ते केळीच्या पानावरती आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे। एका ताटामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर हा उपाय जेव्हा बघा आपण करणार आहोत तर त्या अगोदर दिवा प्रज्वलित असायला हवा, म्हणजे कोणताही उपाय करताना गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर तो उपाय करायचा आहे। तर या केळीच्या पानावरती सुद्धा आपल्याला त्या ओल्या कुंकवाने त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला चिमूटभर किंवा मूठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती 7 लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर ओम गम गणपतये नमः हा जो मंत्र आहे तो 11 माळी आपल्याला जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचे आहे। या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे आहेत, दुःखे आहेत ती गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात। तर असे हे 2 उपाय आहेत, दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता किंवा दोन्हींपैकी एक जरी उपाय केला तरीही चालेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।